ॲक्सेप्टन्स बाय सोशल व्हॅलिडेशन किंवा ॲक्सेप्टन्स बाय सोशल गॉसिप्स, सोशलायझिंग एक्सेट्रा एक्सेट्रा ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला एक फेक होपमध्ये जगवते. आणि इवन दो तुम्ही कितीही मॅच्युअर असा, कितीही शिकलेले असा, वन्स if you face social validation on certain thing, you, no matter how educated you are, you automatically starts to follow the thing which is said or accepted or validated by socially. आणि हे जर तुमच्या हेल्थ वाईज तुम्ही ॲक्सेप्ट करत असाल तर लाँग टर्मसाठी तुम्हाला फार फार नुकसान भोगावे लागतील. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण बरेच एक्झाम्पल थ्रू सांगतो. बरेच एक्झाम्पल्स आपल्याला समाजामध्ये आढळतात. ज्या एक्झाम्पल्समध्ये समजा आपण हेल्थच्या टर्ममध्ये जर बोललो तर समजतं की एखादा व्यक्ती आजारी पडल्यावरती जे पाहुणे वगैरे येतात त्यांच्यामध्ये आपल्याला कॉमन जो डायलॉग टिपिकली आढळायला जातो तो असतो की अच्छा हे ना, हे तर आम्हाला आमच्या तमक्या माणसालासुद्धा झालं होतं आणि त्यांना असं केल्यानंतर तशा प्रकारे फरक पडला. आणि आपण बी कुठे ना कुठे विदाऊट चेकिंग एनी फॅक्ट त्यांच्या गोष्टीवरती मानायला सुरुवात करतो. कारण आपल्या शेवटी इमोशन्सवरती खेळला जात असल्यामुळे, आपले इमोशन्स जास्त सेन्सिटिव्ह असल्यामुळे आपण जास्त विचार न करता त्यांच्या ज्या इरिलेटिव्ह जे एक्झाम्पल दिलेलं असतं त्यांनी सांगून की सेम असंच आमचं याला झालं होतं म्हणजे त्याला तसं केल्यानंतर असा फरक पडला. आपण ऐकल्यावरती लगेच आपलं लॉजिकल ब्रेन डिॲक्टिवेट करून लगेच त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण ते जे सांगतील तसं करायचा प्रयत्न करतो. आणि बऱ्याच वेळेस नॉट इवन हा इन्सिडंट बट बरेच मिसकन्सेप्शन्स ज्याला आपण म्हणतो, जे की बऱ्याच खाण्यामध्ये असतं की अंडे जे आहे ते गरमी पैदा करतात, त्यामुळे पचायला किंवा अंड्यामुळे जुलाब वगैरे होता. असे अंड्यांच्याच बाबतीत नाही पण बरेचसे काही जे बिनतथ्य असलेल्या गोष्टी आहे ज्या की आपण सहज बिना काही त्याचे तळागाळात जाता आपण ॲक्सेप्ट करायला लागतो. त्या गोष्टी अगदी आपण सिरियसली घ्यायला पाहिजे. कारण ॲट द एंड दुसऱ्या कोणाची नाही तर आपल्या शरीराची हेल्थ मॅटर करते आणि ती आपली जबाबदारी आहे. सो विदाउट गेटिंग इन द इन्फ्लुएन्स ऑफ रँडम पीपल, गेट युअर ब्लड टेस्ट डन. दिस इज द बेस्ट वे टू सी व्हॉट्स गोईंग ऑन युअर बॉडी करंटली. जर तुम्हाला तुमच्या बॉडीबद्दल पूर्ण जाणून घ्यायचं असेल तर फुल बॉडी ब्लड टेस्ट इज द ओनली वे. तुम्हाला कोणताच दुसरे व्यक्ती सांगू शकत नाही की तुम्हाला काय झालेलं आहे ते. सो द होल व्हिडिओ कन्क्लूड मला ह्या पॉईंटवरती करायचं आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या याच्यावरती विश्वास न ठेवता सायन्सवरती विश्वास ठेवून प्रॉपरली, ज्याच्यावरती पूर्ण रिसर्च झालेला आहे, सर्व ब्लड टेस्ट बॉडीच्या फुल बॉडी ब्लड टेस्ट करून. आता असं पण नाही की फार पैसे वगैरे लागतात. तुम्हाला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये इझिली तुम्हाला लिटरली ₹0 द्यावं लागतील. हार्डली 20-30 रुपये जर केस पेपरसाठी जर ते घेत असतील तर तुम्हाला भेटत आहे. आय एम नॉट सेईंग की ते पूर्णपणे व्यवस्थित असतं रिडिंग, बट नो मॅटर कशाही असो ओव्हरऑल अंदाजा तरी येऊन जाण्यासाठी त्या का होईना रिडिंग पुरेशा असतात. सो जस्ट गो आउटसाइड युअर होम अँड फाइंड द हॉस्पिटल ऑफ गव्हर्मेंट अँड डू युअर ब्लड टेस्ट. कारण दुसऱ्यांच्या याच्यावरती विश्वास ठेवून इट्स नॉट पॉसिबल. सो दॅट्स ऑल. मला एवढं सांगायचं आहे.